तर हाय भावांनो बहिणींनो, जय हिंद जय महाराष्ट्र. तर भावांनो बहिणींनो, काय झालं आता मी 3 दिवस झाले व्हिडिओ कुठले टाकलेले नाही. तर त्यासाठी तुम्ही अगर वाट बघत असतील ना, तर त्यासाठी मनापासून मी तुमच्याशी माफी मागतो. काय कुठली कामं अशी थोडीशी वाढलेली होती माझी रिक्षाच्या याच्याने, मला खूप परेशान करून ठेवलेलं होतं एकदम. माझं ते वायरिंग बिरिंग ते जाईल ते मग माझं डोकंच चालेल ना. आणि त्याच्यामुळं काही मी अजून एक वस्तू जे मी माईकसाठी इकडे तिकडे शोधत होतो. खूप मित्रांशी बोलणे त्यांनी केली का मला माईक हवा आहे, बोललो काय माझे व्हिडिओमध्ये आवाज थोडेसे क्लिअर येत नाही. खूप गाड्यांचा आवाज, आजूबाजूचा परिसर, काही कसलेही आवाज तुम्हाला खूप येत राहतात. तर मित्र म्हणायला लागले तू माईक घे, त्यासाठी तुझे व्हिडिओ जरा चांगले बनतील. कोण म्हणते मोबाईल घे तू. आता मी एवढ्या गोष्टीतून आता बाहेर यायला लागलो आहे का माझे गाडी रिक्षाचे जे हप्ते होते माझे ते आता कुठे जाऊन क्लिअर झाले. त्यातून थोडंसं मला आता कसं थोडंसं एक हे झालं, आराम भेटला त्याच्याशी का बाबा जाऊन द्या, रिक्षाचा हप्ता राहिला आता माझं थोडेसे याच्यामध्ये निघून गेले. दुसरं 2 व्हीलरचं होतं ते सुद्धा माझं नील झालं, क्लिअर करून त्यांनी घेतले मी. माझं 2 व्हीलरचा पण हप्ता नील झाला, थोडंसं त्याच्यातून भेटला. अजून आहे कुणाकुणाला द्यायचं पेमेंट त्यांनी मला, कुणाकुणाची वस्तू कुणाकडून घेतले होते तर ते सुद्धा अजून मला पेड करायचे आहे. लोकांची करत राहीन, मेहनत करत राहीन, हे होत राहील. पण आता सांगायचं कारण एवढं आहे का तुम्हाला जे 2-3 दिवस व्हिडिओ नाही माझे आले त्यासाठी मी वापस तुमच्याशी माफी मागतो. आता याच्या पुढे मी कसं आणि मित्रांनो काय होते माहिती आहे का, व्हिडिओ बनत राहतो मी, व्हिडिओ बघणारे कसे आता कुठे माझे व्ह्यू वाढत चाललेत, थोडे आहे ना व्ह्यू माझे वाढत चाललेले आहेत. 400 450 म्हणा, 500 कुठं 600 700, पण त्याला लाईक नाही होत, कमेंट नाही येत, काही नाही येत. तर कसं थोडंसं त्याच्यामध्ये मी आहे ना थोडंसं एकदम नर्वस होऊन जातो. थोडंसं ना एकदम मनाला असं वाटतं अजून काय पाहिजे होतं, अजून काय दाखवायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये भावांना. भावांनी मी तर तुम्हाला जसं सांगितलं का मी माझी सुरुवात चालू झालेली आहे. मला कुठली गोष्टी याच्यातून अजून शिकायची आहेत. थोडं वेळ लागेल. तुम्ही मला सपोर्ट करत राहिलं तर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मला सपोर्ट केलं तर मला अजून खुशी होईल. मला तुमच्याकडून आहे ना अजून काहीतरी नवीन काय बनवायला भेटेल, काय ते त्यांना अजून काय बघायला आवडेल, काय नाही, कुठली गोष्ट आवडते. कमेंट नाही, लाईक नाही, त्याच्यामध्ये मला काय कळून येत नाही ना. तुम्ही अगर मला सांगचे ना लाईक कमेंट करून काय भावांनो का असं तुम्ही बनवा तसं बनवा, तर थोडंसं त्याच्यातली मला माहिती होत राहील. तर आता आजचं टॉपिक एवढा आहे. काही रक्षाबंधन जवळ आलेली आहे. तर पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं काय माझा मित्र येणार आहे त्याच्यामुळे ते शॉपिंग तशी राहिलेली. तर आता मी माझ्या बायकोला घेऊन चाललो शॉपिंग करायसाठी. तर भावांना आता मी बायकोला माझा आवाज देतो, मग आपण जाऊया, मग तिचा काय शॉपिंग करायचं का हवा असेल ते बघूया. चला ज्योती, फॅमिली वाट बघते बघा. हाय ताई, हे दादा, चला आता आपण जरा साडी घ्यायला जाऊ. राहून गेली माझी साडी घ्यायची, शॉपिंग करू. कुठं असेल परवानगी दाखवायची साडी तर दाखवू, नाही तर मग घरी आणल्यावरच दाखवू. म्हणजे कसं कुठले दुकानदारला आवडते ना आवडत, कोणाला आवडत नाही. मग अगर परवानगी दिली तर आपण तुम्ही साडी पण दाखवत राहू कुठली काय घ्यायलो काय नाही. तर बघत राहा भावांनो पुढे आता तुम्हाला दाखवतो पुढचं. ते भावानी बहिणीनं मी आता सध्या आलो सगुन चौकात, पिंपरी चिंचवडच्या आत म्हणजे सगुन चौक आहे ना तिकडे आलेलं आहे साडी घ्यायसाठी. तर तुम्हाला दाखवतो साडीचं दुकान. ते कुठली साडी घ्यायची ते बघतो मी जरा, कुठले आवडते कुठले नाही बघत राहा. न्यू प्रकाश साडी सेल तिकडं आलो आहे. आता बघूया कुठली साडी आपल्याला आवडते कुठली नाही, जरा बघूया काय रेंजपासून स्टार्टिंग आहे काय नाही. सगळ्या सेलवाल्या साड्या आहेत तिथं, सगळ्या सेलमध्ये कमी रेंजपासून चालू आहे. तर आतमध्ये म्हणतात आपण आतमध्ये जाऊन बघूया, साडी बघू शकतात. या बघा हे सगळे सेलवाले आहेत कमी रेंजच्या. आजच्या साड्या सर्व आहे ना सर्व 300 रुपयाला. कुठलीही साडी घ्या 300 रुपयाला. न्यू प्रकाश दुकानामध्ये 300 रुपयाला कुठली बघू शकता. फुल कलरफुलमध्ये साड्या आहेत, रंगरंगी खूप छान साड्या. असं वाटायला 7-8-9 साड्या घेऊ, सगळ्या छानच वाटायला लागल्यात मला. समोर सर्व लागल्यात, सर्व 250 रुपयावाल्या साड्या आहेत. याच्यामध्ये पण खूप छान कलरमध्ये आहेत साडी बघू शकता. बघा खूप छान आहे एकदम, म्हणजे रोज घालण्यासारख्या साड्या आहेत. म्हणजे आपल्याला कामाच्या निमित्ती
तर आपल्याला घ्यायचे पण दुसरी भारीवाली साडी बघायची म्हणतात. बघूया आपण कुठल्या कुठल्या साड्या जरा छान छान दादा दाखवतात आपल्याला. बघूया, मला पण शर्ट पीस बघूया, इथं खूप भारी आहे हे शर्ट पीस. एक मिनटं, शर्ट पीस खूप छान दिसायला लागल्यात मला या कलरमध्ये. तर जरा मला कमेंट करून सांगता का कुठले घेऊ शर्ट पीस. खूप छान वाटायला लागल्यात मला याच्यामध्ये. चला मग जाऊया, बघूया आपण आतमध्ये. साडी तुम्ही बघू शकता, खूप छान छान कलरच्या साड्या आहेत. आता याच्यातली कुठली घ्यायच्या असं वाटायल्यात मला. सर्व साड्या घेऊ कुठली कुठली. दादा आपल्याला दाखवतात साडी खोलून खोलून. मी आता आलोय सगुन चौकामध्ये न्यू प्रकाश या दुकानाला भेट द्यायला. तर मला तिकडनं आता माझ्या बायकोसाठी कपडे ते घ्यायचे आहेत आणि शर्ट पीस ते घेणार आहे. थोडंसं आता काही रक्षाबंधनाने आहे, तिला पण जायचं भावाकर, मला सुद्धा जायला लागेल बहिणी करते मी. त्याच्यासाठी आहे ना थोडेसे माझ्यासाठी पण कपडे शिवायला घेणार आहे मी. तर तुम्हाला दाखवतो, कमेंट करायला सांगा मला नक्की का तुम्हाला शर्ट आवडले का नाही आवडले म्हणून मला नक्की सांगा. तर तुम्हाला दुकानचं मी ॲड्रेस सांगतो. सगुन चौकात तुम्ही आला, मोरवाडी चिखली चिंचवाडवरून तुम्ही अगर येत आहात ना, तर ब्रिजवरून तुम्हाला जसं तुम्ही ब्रिज खालच्या बाजूला आला तुम्ही, तर तुम्हाला बघा माझ्या मागं तुम्हाला दुकान दिसू शकतात. न्यू प्रकाश दुकानामध्ये नक्की भेट द्या तुम्ही. खूप भारी भारी छान छान साड्या आहेत. त्याने एकदम 300 रुपयेपासून स्टार्टिंग आहे, 300-250 रुपयेपासून स्टार्टिंग आहे तुम्हाला. तर साडी मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा साडीची क्वालिटी पण खूप छान आहे. मीनीसुद्धा घेतल्यात, 2-3 साड्या घेतल्यात, पॅन्ट शर्ट घेतलेल्या. तर तुम्हाला न्यू प्रकाश या बघा, खूप भारी भारी साडी आहेत. ते तुम्हाला दाखवतो जाऊन. बघा तुम्ही साड्या ते किती छान छान आहेत. 450ची साडी आपल्याला 250 रुपयामध्ये भेटणार आहे. तर बहिणींनो, आता ते आपल्या रक्षाबंधन आलेले आहे, तर भावांनो लगेच लवकर लवकर या आपल्या बहिणींसाठी म्हणा, तर तुमच्या आपल्या ताईंना फॅमिलींना ते खूप छान आहे. 550ची 300 रुपयाला. तर मग बहिणींनो कसली वाट बघता तुम्ही, फटाफट लवकर लवकर या. ऑफर चालू झालेले आहे सेलमध्ये ते. तर चला आतमध्ये जाऊया, बघूया आपण आपल्यासाठी ते नवीन पॅन्ट शर्ट ते घेतलेलं आहे. बघू बघा. तर भावांनो, आता बाकीच्या दुकानामध्ये आहे ना 1000 रुपये शिलाई चालू आहे बघा. पॅन्ट शर्टची 1000 रुपये शिलाई चालू आहे. आणि तुम्ही पॅन्ट शर्ट घ्यायचे ना, तुम्हाला पॅन्ट शर्ट माझ्या मागं तुम्ही बघू शकता. पॅन्ट शर्ट बघा खूप छान छान रंगीनमध्ये आहे. तुम्हाला शिवून घेऊन ते नाही ना एकदम सस्त्यामध्ये पडणार आहे. इकडं मी पण घेतलेले आहेत इकडं. आता मी पण द्यायला इथं शिवायला त्यांनी देणार आहे आता कपडे ते. तुम्हाला अजून यांची रेंज सांगतो कितीमध्ये त्यांनी सांगितलं. तर भाऊ आपल्याला कितीला पडलं हे? 1125 आहे. रवी कितना 750 पडतं, 700 रुपयाला बसणार. या बघा तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघून घ्या किती एवढे छान कापड आहे. कापड बघा एकदम एकदम भारी कापड त्याने एवढे एकदम दिसतोय, एकदम भारी. घातला तर भाऊ एकदम चमकून दिसची ना. 700 रुपयामध्ये द्यायला लागलं पॅन्ट शर्टचं. आणि शिलाई सुद्धा तुम्हाला शिवून घेऊन किती भाऊ? 700 म्हणजे 1400 रुपयाला तुम्हाला टोटल कपडे आहे ना पॅन्ट शर्ट रेडीच. काय पाहिजे तुम्हाला? एकदम ब्रँडेड कपडे ते एकदम छान एकदम शिवून घेऊन भेटणार आहे तुम्हाला. बघा दिवस आता रक्षाबंधन यायला लागले, तर भावांनो तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल तर लवकर तुम्ही न्यू प्रकाशवाल्यांना भेट द्या नक्की. वापस पाणी बघा, वापस आले, भरती पूर्ण फुल आलेली आहे बघा. कायवाडीवरून येत होतो आम्ही, साडी यायला गेलतो मगाशी, तर इकडनं आलतो. तुम्हाला दाखवतो पाण्याचं बघा व्ह्यू किती वाढला आहे. बरं वाढत एवढं वाढलेलं बघत राहा खाली. बघा लोकांची घरं पाण्याखाली गेली. या बघा कायवाडीला बघा वापस आलं पाणी. लोकांची घरं पाण्याखाली गेली अर्धी. कायवाडी ब्रिज. पलीकड पण बघा. तर भावांनो आपल्याला फक्त 1400 रुपयामध्ये पॅन्ट शर्ट शिवून ते पण भेटणार. कुठं? फक्त न्यू प्रकाश या दुकानामध्ये. त्या दुकानाचा पत्ता तर तुम्हाला मी तसा सांगितलेला होता. अगर ज्या भावांना माहीत, जे भाऊ लोक आपले पिंपरी चिंचवडमध्ये राहत असेल, जवळ आसपासमध्ये चिखलीला म्हणा, जे जवळच्या आसपासमध्ये मुशीमध्ये म्हणा,
या आपलं पिंपरी चिंचवड, घरकुल किंवा कायवाडी, थेरगाव ही इथं असे राहणारी जे असेल ज्यांना जवळपास शॉपिंग दिन करायचं असेल तर ती लोक मी तर म्हणतो एकदा नक्की तुम्ही न्यू प्रकाश या दुकानाला नक्की भेट द्या. हे दुकान जे ॲड्रेस आहे आपलं सगुण चौक आहे ना, सगुण चौकाची इथं फुल लागते आपलं तुळशीदासांचं नाही का ते किराणचं दुकान आहे मोठं होलसेलचं, त्याच्यात शेजारीच आहे. तुम्ही एकदा नक्की भेट द्या त्या दुकानाला. मी तर सांगतो तुम्हाला कमी याच्यामध्ये अगर तुम्हाला बहिणींसाठी ताईंसाठी साड्या एवढ्या ह्याच्या असेल खूप सस्त्यामध्ये तिथे भेटतात आणि खूप चांगले चांगले असतात. ते एकदा तुम्ही न्यू प्रकाश यांना भेट नक्की द्या. तर आता भावांनो बहिणींनो माझे 2-3 दिवस झाले व्हिडिओ काही मी सोडले नाही, त्याच्यामुळे तुम्ही वाट बघत असते ना, तर तुम्हाला मनापासून मी माफी मागतो तुमच्याशी. काय आलं काही लोड होता थोडे कामाचे, त्याच्यामुळे मला काय टाकता नाही आलं. आणि व्हिडिओ टाकायचं म्हणलं तर पण काय भावांनो सप्पन नसते. एक तर नवीन आपण चॅनलवर नवीन आहे, ह्याच्यातल्या तर आपल्याला काय एवढं जानकारी नाही, तर काय बोलायचं काय नाही थोडी त्याच्यामध्ये पण आपल्याला हे करायला लागते ना, का आपल्या भावांना बहिणीला कुठले शब्द आवडतील, काय बघायला आवडतील, कसं येतील. तुमची एकतर कमेंट येत नाही ना काही येत नाही, तर त्याच्यामुळे मला कसं कळायचं का आपल्याला कशांनो बहिणींनो. तर 3-4 दिवस झाले व्हिडिओ मी टाकले नाही, तर अगर तुम्ही माझी व्हिडिओची वाढ बघत असते ना तर त्यासाठी मी माफी मागतो. काय 2-3 दिवस झाले व्हिडिओ नाही मी हे केले त्याच्यावर, कारण माझे पण जरा कामचा खूप लोड झाला होता, त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकले नव्हते. तर भावांना आपले व्हिडिओ आवडले असेल तर पूर्ण हँड करून तुम्ही नक्की बघत जावा. ते काय त्याच्यामुळे काय होते ते 4 तासाचं त्यांचं यूट्यूबवाल्यांचं हे असते ते माझं कम्प्लिटली होईना माझं. आणि कसं आहे माझ्या चॅनलला अगर तुम्ही नवीन आजची ना भावांनो बहिणींनो, माझी नवीन येणारी जी व्हिडिओ आहे ना तुमच्याकडून पहिले तुम्हाला बघायला भेटते. भावांनो आता व्हिडिओ माझे खूप मोठे होत चालल्यात, तर मी आता आहे ना इथंच माझी व्हिडिओ थांबवतो. तर मला नक्की सपोर्ट करा भावांनो, तुमच्या सपोर्टाची मी वाट बघतोय. आणि लाईक करत जावा भावांनो. तुम्ही बघतो काय लोक काय करतात नुसते व्हिडिओ बघून पुढे ढकलतात, लाईक नाही, कमेंट नाही, शेअर नाही, काही नाही होत, नुसते व्हिडिओ बघत राहतात. प्लीज भाऊ तुमच्या खाली सपोर्टीची जरूरत आहे मला. भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इथंच मी माझे व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.